नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. कॅव्हिलियर इंडिया पुणे मार्फत मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो. पहिल्यांदा तर सांगतो की कॅव्हिलियर इंडिया पुणे ही NDA म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये काम करणारी ही प्रायव्हेट संस्था आहे. याच्यामधनं आपण वेगवेगळे कोर्सेस रन करतो ऑफलाईन आणि ऑनलाईन मोडला. जसं की डिफेन्स अकॅडमीमध्ये डिफेन्समधला पहिला कोर्स असला आपला NDA असणार आहे 11वी-12वीचा. त्याच टाईपमध्ये CDS आहे, FCAT आहे आणि या सगळ्यांसाठी लागणारा कॉमन SSB हा देखील आपण आपल्या एक्सपर्ट फॅकल्टीजद्वारे कंडक्ट करतो. थोडक्यात तुम्हाला जर परिचय द्यायचा असेल की कॅव्हिलियर इंडिया हे काय आहे, तर 1993ला ह्या संस्थेची स्थापना झाली आहे. इंडियामध्ये जवळपास 5 ते 6 राज्यांमध्ये याच्या ब्रँचेस आहेत आणि मी जिथून बोलत आहे महाराष्ट्रामधून मी बोलत आहे पुणे या ठिकाणावर. तर पुण्यातील जी संस्था आहे त्याचं नाव आहे कॅव्हिलियर इंडिया पुणे. डिफेन्स एक्झाम्समध्ये बऱ्याचशा वर्षांपासून कार्यरत असलेली ही संस्था आहे. याच्यामध्ये जवळपास पुण्याची सिलेक्शन जरी काढले आपण आतापर्यंतचे सिलेक्शन्स डिफेन्समधले जवळपास 1600+ अधिक आहेत. तर तुम्हाला या अकॅडमीची माहिती देण्यासाठी मी इथं अवेलेबल आहे. आत्ताच नुकतीच SPIची परीक्षा झाली आहे. त्या SPIच्या परीक्षेमध्ये काही मुलांचं सिलेक्शन झालं, काही मुलांचं सिलेक्शन झालं नसेल. पण ज्यांचं झालं नाही त्यांच्यासाठी तुमच्याकडं सर्वात बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला देत आहे. सर्वात बेस्ट का म्हणत आहे लागलीच तुम्हाला 2 मिनिटात समजून येईल. बघा, SPI थ्रू सुद्धा आपले काही कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत आणि जे झाले नाहीत ते आपल्या रेग्युलर बॅचेसला जॉईन केलेलं आहे. 15 मे रोजी आपली 11वीची डेडिकेटेडली NDAची बॅच सुरू होत आहे. 15 मेला ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला जर फाउंडेशन करायचं असेल तर फाउंडेशनची बॅच ऑलरेडी चालू आहे. ज्या मुलांना डिफेन्सचं फाउंडेशन हवं आहे, ज्या मुलांना नीट JEEचं फाउंडेशन हवं आहे, त्यासाठीची पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये नारायणपेठ इथे आपलं जे कॅव्हिलियर इंडियाचं जे सेटअप आहे, जे क्लासेस आहेत, कोचिंग क्लासेस, त्या ठिकाणी ऑलरेडी ही बॅच सुरू झाली आहे. तुम्ही 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, तुम्हाला जेवढ्या दिवस पाहिजे तेवढे दिवस तुम्ही डेमो लेक्चर्स अटेंड करू शकता. ऑफलाईन मोड सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑनलाईन मोड देखील अवेलेबल आहे. निश्चितपणे नंतर तुम्ही तुमची डिसिजन घ्या, कारण 2 वर्षाचा हा आपला प्रवास आहे ज्याच्यामध्ये आपण 11वी घेतो, 12वी घेतो, डिफेन्सच्या एक्झामची प्रॉपर प्रिपरेशन करून घेतो आणि SSB आणि ग्राउंड ऍक्टिव्हिटीज पण घेत असतो आपण याच्यामध्ये. चला आपण डिफेन्सविषयी माहिती घेऊया, स्पेसिफिकली NDAच्या 11वीच्या बॅचविषयी. आता ह्या बॅच चालते जवळपास तुमची 5 ते 6 तास बॅच चालते. याच्यासाठी प्रत्येक विषयास 2-2 टीचर्स असतात. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, मॅथ्स असो. मॅथ्स जे महत्त्वाचं आहे जास्त वेळेचे 2 टीचर्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा. इंग्लिश असो, इवन GK असो, सगळेच्या सगळे अनुभवी टीचर्स आहेत आपल्याकडे. त्यांचा अनुभव जवळपास 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष, इवन 29 वर्षांपर्यंतचे एक्सपिरियन्स असलेले टीचर्स आहेत आपल्याकडे, की ज्यांचा डिफेन्स एरियामध्येच त्यांनी काम केलं आहे, त्यांनी स्वतः SSB अटेंड केले आहेत. म्हणजे अशा टाईपचा बॅकग्राऊंड असलेले टीचर्स आहेत. काही MTechs आहेत, काही IITians आहेत, असेही काही टीचर्स आहेत. आता मुलांना ॲडिशनल फॅसिलिटीज काय असतात बरं डिफेन्सच्या? सर हॉस्टेलच्या सुविधा, सर ग्राउंडच्या सुविधा. आपल्याकडे हॉस्टेल्स आहेत, ग्राउंड आहे. तुम्ही त्याच टाईपमध्ये आपले काही टाईप्समधले ग्राउंड्स आहेत. आपल्याकडे इंटिग्रेटेड कॉलेजची पण सुविधा आहे. मुलांना 11वी-12वीला प्रश्न पडतो की कॉलेजचं काय करायचं. 11वी-12वी तुमच्याकडे होईल, सगळी बोर्डाची प्रिपरेशन तुम्ही करून घ्याल, JEEची करून घ्याल, NDAची करून घ्याल, बट व्हॉट अबाउट द कॉलेज? तर आपल्याकडे इंटिग्रेटेड कॉलेजच्या सुविधा आहेत. त्याच टाईपमध्ये तुम्ही जर पुढे बघितलं तर आपल्याकडं प्रत्येक संडेला एक्झामिनेशन्स होत असतात मुलांच्या. जशी मुलगा आपल्याकडे 11वीला येतो त्यावेळेस त्याला प्रॉपर थेरी शिकवली जाते, न्यूमेरिकलची प्रॅक्टिस असेल किंवा आणखी इन डिटेल त्याचा अभ्यास करून घेतला जातो आणि संडेला लगेच टेस्ट, त्याचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे त्यासाठीची टेस्ट असते संडेला. मग त्यावेळेस मुलांनाही त्याचे मार्क्स, कुठं मिस्टेक झाले त्याच्याविषयी डिस्कशन केलं जातं आणि पालकांनाही कळवलं जातं त्याच टाईपमध्ये. नंतरचा टप्पा असतो की ह्यांच्या ग्राउंडच्या प्रॅक्टिसचा. तर आपण काहीशा टाईपच्या ग्राउंड्समध्ये काम करत आहोत. तर काही मॉर्निंगला किंवा आफ्टरनूनला आपण मुलांना ग्राउंडला घेऊन जात असतो बेसिक लेवलची ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. ध्यानात ठेवा की तुम्हाला डिफेन्समध्ये ऑफिसर बनायचं आहे. आपली काही कुठली पोलीस भरती वगैरे नाही की ज्याच्यामध्ये ग्राउंड एकदम महत्त्वाचा पार्ट मानला जात नसतो. हे कधीही ध्यानात ठेवा तुम्ही, कारण तुमची रिटर्न एक्झामिनेशन क्वालिफाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दरवर्षी 5.5-6 लाख मुलं एक्झामला बसतात, अपियर करतात. मात्र काहीच मुलं फक्त पुढे सिलेक्ट होतात. किती होतात? 5,000, 6,000 अशीच मुलं सिलेक्ट होतात इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, समजा एक एक्झाम्पल घेतलं मी, 6 लाखामधनं फक्त 6,000च विद्यार्थी पुढे जातात. बाकीच्या विद्यार्थीचं काय? त्याच्यामुळं आम्ही बऱ्याचशा वर्षांपासून मानतो की तुमची रिटर्न एक्झामिनेशन अत्यंत महत्त्वाची. त्याच्यावरती फोकस आम्ही पूर्णता दिलेला आहे. आपले जवळपास 5 ते 6 तास दररोजचे क्लासेस चालतात. क्लासेस संपल्यानंतर मुलांना थोडाफार ब्रेक असतो आणि ब्रेक नंतर डबल त्यांना स्टडी आवर्सला बोलवलं जातं. कंपल्सरी स्टडी आवर्स त्यांच्याकडनं करून घेतला जातो. काही डाऊट्स असतील तर डाऊट सॉल्व्हिंग करून घेतलं जातं. क्लासमधलं डाऊट सॉल्व्हिंग तर असतंच असतं,
क्लासच्या नंतरचं असंच असतं, पण जे संध्याकाळचं डाऊट सॉल्व्हिंग असतं, कुठले तरी सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असतात आपले, ते आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत. आत्ताही अवेलेबल आहेत. आत्ताही त्यांचं स्टडी सेशन चालूच आहे. सो अशा टाईपची सुविधा आहे. आता मध्ये मध्ये मुलांना SSB सेशन्स विषयी सुद्धा आम्ही गाईड करत असतो. SSB मधल्या वेगवेगळ्या ज्या स्टेजेस आहेत त्या सुद्धा आम्ही गाईड करण्यास इथं पूर्णपणे उभे आहोतच. त्याच टाईपमध्ये जे रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आहेत त्यांच्याद्वारे आम्ही काही यांना मोटिवेशनल सेशन सुद्धा कंडक्ट करत असतो. सगळंच्या सगळं डेडिकेटेड स्टडी मटेरियल हे आपलं कॅव्हलियर इंडिया पुणे मार्फतच मुलांना भेटतं. मुलांना बाहेर कुठल्याही नोट्स किंवा एक्स्ट्रा बुक्स घेण्याची गरज नसते, कारण इतक्या वर्षांची ही परंपरा असलेलं आपलं हे डिफेन्सचे जे अकॅडमी आहे, आपलं याचं स्टडी मटेरियल मुलांना आपण देतो आणि त्याच्यामधनंच प्रश्न उत्तरं सॉल्व्ह करणं, क्लासमध्ये डिस्कशन करणं असं आपण करत असतो. मुलांच्या पर्सनल काउन्सिलिंग सेशन सुद्धा आपण घेत असतो. मुलांना जर मार्क्स कमी पडत असतील, काहींना आणखी कुठं हर्डल्स येत असतील आणखी चांगले मार्क्स घेण्यापासून, तर याही क्षेत्रामध्ये आपण मार्गदर्शन त्यांना करतो. आपल्याकडं अभ्यास करण्यासाठी प्रॉपर AC अभ्यासिका देखील आहेत. जवळपास मुलं 11-12 वाजेपर्यंत रात्री अभ्यासाला देखील बसतात आपल्या इथेच. बरं, हे सगळं सांगतो मी तुम्हाला. सर, हे सगळ्या गोष्टी आहेतच आहेत, पण ह्याच्यामध्ये तुमचा रिझल्ट काय आहे सर, तुम्ही असं म्हणतात. तर या वर्षी 2025 आणि 26 हा जो मधला फेज आहे, याच्यामध्ये जवळपास कॅव्हलियर इंडिया पुणे मार्फतचे 8 सिलेक्शन्स आहेत. 8 सिलेक्शन्स. तुम्ही कधी या, व्हिजिट करा, तुम्ही त्यांचे नावं जाणून घ्या. आपल्याकडं ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरती आलेले हे सगळे विद्यार्थी होते मागच्या वर्षीचे. तर पुण्यामधील ही आपली एकमेव संस्था असेल, मी तर म्हणेल महाराष्ट्रामधील, की एका बॅचमधनं आपण 8 रिझल्ट दिले आहेत. 8 रिझल्ट्स हे जवळपास हा खूप चांगला सिलेक्शन रेशो मानला जातो. त्याच टाईपमध्ये मुलांसाठी आपण आणखी एक्स्ट्रामध्ये कधी ट्रेकिंगचे सेशन्स असतात आपले, काहीशी आता बोलल्याप्रमाणे मेडिटेशन सेशन्स असतात. मोटिवेशनल तर असंच असतात, मेडिटेशन सेशन्स पण आपण संडेच्या दिवशी घेतो. त्याच टाईपमध्ये आउटस्कटला सुद्धा काहीशे मुलांना थोडा वेगळेपणा वाटावा यासाठी आपण घेऊन जात असतो. सेफ्टी सिक्युरिटी, मुलींचं एक सेपरेट स्पेशल हॉस्टेल आहे. त्यामध्ये 2 रेक्टर्स असतात, एक मॉर्निंग आणि इव्हिनिंगला. तिथं प्रॉपर सर्व्हिलियन्स असतो, बायोमेट्रिकची सुविधा वगैरे सगळीच आहे पालकांसाठी. काळजी करण्याचा प्रश्नच नाही आहे. एका ठिकाणी आपली एक बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला हॉस्टेल्स आहेत. मुलांचे हॉस्टेल्स वेगळे, मुलींचे हॉस्टेल्स वेगळे, असा काहीसा पोर्शन आहे आपला पुण्याच्या मध्यवर्ती. त्याच टाईपमध्ये इथं लोकलचे जरी मुलं असतील तर लोकलचीही बरेचसे मुलं आपल्याकडे रेग्युलर क्लासेसला येतच आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, कारण आपला ABC चौकपासनं नारायणपेठ, केसरीवाडा जो हिस्टॉरिकल प्लेस आहे, लोकमान्य टिळकांचं जे घर आहे, त्याच्या समोर जी नवीन बिल्डिंग आहे, त्याच बिल्डिंगमध्ये आपले हे क्लासेस सगळ्या ठिकाणी चालतात. तर पालकांना प्रश्न पडतो, मुलांना प्रश्न पडतो, सर आपल्या ह्या पर्टिक्युलर क्लासची फीस किती आहे? 2,20,000ची आपली जवळपास 2.5 ते 3 वर्षाची फीस आहे. मी 2.5 ते 3 वर्ष का म्हणतो? त्याच्यामध्ये तुमचं 11वी होणार, त्याच्यामध्ये तुमचं 12वी होणार. बोर्डाचे सेपरेट क्लासेस घेतो आपण. 12वी बोर्ड जसंही जवळ येतं त्याचे सेपरेट क्लासेस घेतो. दररोज आपले 5 आणि 6 तास NDAचे क्लासेस तर चालतात. त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या ऍक्टिव्हिटी पण आपण एक्स्ट्रामध्ये करून घेतो. पण एक्झामच्या जवळ रिव्हिजन सेशन्स असू द्या, मॉक टेस्ट सेशन्स असू द्या, मुलांना रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल करल्या असू द्या, एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालतात. तर याच फीसमध्ये तुम्हाला जवळपास 2.5 ते 3 वर्षांचा प्रॉपर कोर्स भेटतो. जोपर्यंत मुलांचा एज क्रायटेरिया असतो तोपर्यंत आपले हे कोर्सेस सगळे NDAचे क्रॅश कोर्स असो किंवा रेग्युलर कोर्सेस हे सगळे फ्री असतात. नंतरच असो SSBचा सेशन, SSBचे सेशन सुद्धा डेडिकेटेडली एक्सपर्ट फॅकल्टीजद्वारे कंडक्ट केले जातात, की या पर्टिक्युलर SSBच्या टीममध्ये 3 आमचे रिटायर्ड ऑफिसर्स आहेत. त्यांद्वारे हे आपले SSBचे सेशन्स देखील कंडक्ट केले जातात. त्यामुळे तुम्ही काहीच प्रश्नचिन्ह न ठेवता डायरेक्टली तुम्ही या एकदा ऑफिसला व्हिजिट करा, क्लासेसला व्हिजिट करा, डेमो लेक्चर्स 10-15 दिवसांचे करा आणि मग तुम्ही डिसिजन घेऊ शकता. कॅव्हलियर इंडिया पुणे मार्फत मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.